मॉर्निंग मित्रांनो, तर मी निघालोय संडे राईडला. Night running shadow when I cruise through the bands. Backseat demons, but we never made friends. Life in the fast lane, breaking the trance. I ride it to the road dead ends. Pressure on the gas, let the city unfold. Metallic heartbeat, stories on. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी निघालोय संडे राईडला आणि सकाळचे वाजले 6:30. आता मी निघालोय राईडला आणि तुम्ही बघू शकता की खूप सारे स्पोर्ट बाईक वगैरे आलेत. आणि आता आम्ही आहे कोळंबोलीला. आता निघतो आम्ही, नाश्ता वगैरे झाला आहे आणि निघालो आहे आता लोणावळ्याला. पाहिजे मित्रांनो, आज मी संडे पब घेतो कधी पण. हेच आनंद घ्यायचा असतो, ते सुकून आहे. आवाजात मजा आहे, मजेत आम्ही आहे. ड्रेस मार नाही तुझा. कलर पॉवर ना एकदम वाईट अवजन आला रे. विली मारते तो, विली मारते तो. हा मग सटकन गेला. मग आता परत व्हिडिओ फोटो काढायला मारेल. आले की उभ्यामध्ये व्हिडिओ काढ त्यांचा. आता ते लोक आले की उभ्यामध्ये व्हिडिओ काढ. त्या सफेद आणि स्काय ब्लू वाले जास्त काढ. फुल पॉवर वाटते ना गाडीची. कलर कलर एकदम हार्ड लग रहा है क्या. आपण पण त्याच्यासोबत जाऊ दे, काय एवढं खास नाही झाले. त्याच्यासोबत मजे घेत घेत चालले. आपल्याला बघायला मिळतात काही बोला नाही. 300 होती, मला वाटतं 600 आहे. Night running shadow when I cruise through the bands. Backseat demons, but we never made friends. Life in the fast lane, breaking the trance. I ride it to the road dead ends. Pressure on the gas, let the city unfold. Metallic heartbeat, stories. मित्रांनो, आता टायगर पॉइंटला मजा घेतली आम्ही लोकांनी. आता चाललोय एकविरेला. आज पण खूप क्राऊड आहे. आता खूप झोप आली, कंटाळा आलाय मित्रांनो जाम. काय करणार, रात्री 2 वाजता आलो पिक्चर मूवीवरून आणि मग परत सकाळी 4 वाजता राईडला निघालोय. आता गरम पण व्हायला लागलंय, थोडं थोडं ऊन पडत पडत चाललंय. आता बघू दर्शन कधी होतंय आणि दर्शन झालं की मग परत निघू. लवकर झालं तर लवकर निघू, दुपारी झालं तर मग थोडं थांबू आणि मग संध्याकाळी निघू का. गर्दी असणार आहे मला वाटते. एकच बघा पुढं आयशा विला आहे. आमच्या इथले पोरं आले की सगळे आतमध्ये जाऊन बघत असतात, फिरत असतात. काय माहीत त्यांना काय पाहिजे असते तिथं आतमध्ये. एकाच दिवशी भेट त्या लोकांना.
जे काही आहेत ना आतमध्ये जी लोक जी रात्रीची भेटतात त्यांना एक दिवशी भेटा, मग परत कधी ते लोक येणारच नाही आतमध्ये. टायगर पॉईंटला पण जायचा प्लॅन आहे. आता बघू कसं काय, किती टाईम भेटतो आणि काय नाही. जर लवकरच झालं तर टायगर पॉईंट पण फिरू आपण, नाही तर मग रिटर्न जावं लागत. लवकर तर निघालेलो पण काय आरामात आलो. फोन लेट झालाय, थांबलो खूप जागेवर आणि खूप टाईम थांबलो. मला तर जाम कंटाळा आलाय, झोप पण जाम येते. मी तर लाईनीत झोपून जाईन. त्यांना बोलेन मी झोपतो, तुम्ही घ्या दर्शन. मला पण पुढं घेऊन चला दर्शनासाठी. लवकर झालं तर चांगलं आहे, आराम पण भेटेल. तर नवीन रस्ता चालू झाल्यापासून जरा इकडं थोडी ट्रॅफिक कमीच झाली बघा. येणाऱ्या गाड्या आहेत, कारण का येणारा रस्ता अजून चालू नाही झाला, पण जाणार आहे बघू शकता. पण आमच्या बायकर्स लोकांसाठी काय फायद्याचं नाही, कारण का बाईक अलाउडच नाही. बायकर लोकांना खुश होऊन काय फायदा नाही. 4 व्हीलरवाल्यांसाठी ठीक आहे, 1 तास कमी झाला त्यांचा. कुठेही जायचं असेल त्यांना, पुढे पुणे वगैरे बँगलोर वगैरे, तर त्याच्यातला 1 तास कमी झाला. पण बाईकवाल्यांना काय, बाईकवाल्यांना तर तेवढंच फिरून जायचं आहे. मी खुश झालतो, कारण का मी सारखा गाडी घेऊन गावाला जातो ना, तर विचार केला होता 1 तास कमी झाला, पण ते आपल्यासाठी काय फायद्याचं नाही. पण ठीक आहे, तरी पण ट्रॅफिकमधनं तर वाचलो. या रोडने ट्रॅफिक असायचं, त्या ट्रॅफिकमधनं तर वाचलो. त्या ट्रॅफिकचा टायमिंग वाचला आता. ट्रकसाठी नाही, ट्रक तर इकडून चाललेत. फक्त 4 व्हीलर आणि बसेससाठी अलाउ केला आहे तो रोड. एकदा बघा ह्या पॉईंटलाच माझा ॲक्सिडेंट होता वाचलो मी. मी गावावरून येत होतो आणि इकडून एक 4 व्हीलर चाललेली, तर तिने बाकीच्या गाड्यांना ओव्हरटेक करून पुढं आली. तर मला थोडी पण जागा नव्हती, मी पूर्ण वाईट पट्टीच्या त्या साईडला गेलो होतो. त्यांनी एवढ्या बाहेरपर्यंत ओव्हरटेक केलं तर की विचारू नका. पण थोडीशी जागा होती, तेवढ्यात मी ॲडजस्ट झालो, नाही तर त्यांनी मला उडवलंच असतं. त्या दिवशी खूप खरंच एकदम काय बोलतात ना, मरण एकदम जवळून बघितलेलं मी. एवढं खतरनाक ना, एकदम थोड्या सेंटीमीटर इंचाचा फरक असेल, थोडी जरी त्यांनी टच केली असते ना डायरेक्ट, म्हणजे माझा हँडल वगैरे लागून मी पडलो असतो. पण जागा भेटली आणि मी ॲडजस्ट झालो त्याच्यात, मग तो साईडून निघून गेला. तेच 4 व्हीलरवाल्यांना जरा समजलं पाहिजे, 1 वे 1 लाईन आहे 2 लाईन आहे, तर त्या हिशोबाने चाललं पाहिजे. ओव्हरटेक कुठं करावा कुठं नाही. तर समोरून गाडी येते तर त्यांनी थांबायचं सोडून सरळ डायरेक्ट ओव्हरटेक करायला निघाली. आता मी कारल्यात पोचलोय, चाललोय आपल्याला एकविरेच्या आईच्या दर्शनाला. तर बघूया किती गर्दी आणि काय. खूप जण तर चाललेत तिकडंच, अर्धे जण दर्शन करून घरी पण गेले. आम्हाला भेटले तिथं टायगर पॉईंटला. आता बघूया आपल्याला किती टाईम होतो आणि काय. माझी पहिल्यांदाच आहे, मी कधी आलो नाही. इथपर्यंत आलो आहे, खालपर्यंत आलो आहे, पण रिटर्न गेलो आहे. काय म्हणजे लवकर जायचं असेल, घरून फोन आला किंवा काय प्रॉब्लेम झाले म्हणून इथपर्यंत येऊन रिटर्न गेलो आहे मित्रांनो. आज पहिल्यांदाच दर्शन घ्यायला वर जाणार आहे गडावर. बघूया आता. ते बोलतात ना, जोपर्यंत बोलवणं येत नाही तोपर्यंत दर्शन काय होत नाही, तसं आहे. मग आज बोलवणं असेल, मग आज मी वर चाललो आहे. आता दर्शन पण झालंच पाहिजे आणि करूनच जाणार, ते काही विषय नाही.
झाला गडयो जगमगला तुझा देऊळ जगमग पावन दिव्याच्या रांगा गो आई तुझी पालखीला 100 दिव्याच्या रांगा गो आई तुझी पालखीला. मला माझे मित्र खूप बोलायचे चल चल एकविरेला जाऊ, पण नाही, जे ती टाईम असते ज्या त्या टायमिंगला त्या गोष्टी होतात. येणंच नाही झालं, आज झालंय. आता जाऊया बघूया करूया दर्शन. लोक पहिले जेवण थांबतात, स्टे वगैरे करतात आणि मग सकाळ सकाळ दर्शन घेऊन रिटर्न निघतात. आता आपण तर सकाळी निघालो, आताशी पोचतोय, तर आता बघूया. पार्किंग वगैरे बघायला लागेल आपल्याला, पार्किंगला जागा बिगा. चल, क्या करने का बोल. क्या बोल रहे. आप इधर जाके आते फिर ऊपर लेके आते हैं. अच्छा, काय आलं इकडे दर्शन करून आलो लगेच. हा उधर तक जाएगा बोल रहे बाइक, तो उधर लेके जाते क्या फटक से दर्शन करके. क्या ऊपर जाके बाद में आते, ऊपर जाके फिर बाद में आते क्या नीचे. ऑफरोडिंग. पहिलेच गाडी चढत नाही, कशी कशी चढवतोय मी जरा. टायर पण गेलेत आपल्या गाडीचे. आता चढते तर आहे, उतरवताना बघू, खूप सांभाळून उतरायला लागेल मला. टायरची गेलेली आहे पूर्ण, म्हणजे टायर तर तसा चांगला आहे, घासला नाही, पण ते बोलतात ना एक गोष्टीची व्हॅलिडिटी असते, तोपर्यंत ती गोष्ट चांगली प्रॉपर वर्क करते. गाड्या इथंच लावा लागतील. लगा इधर ही, ऊपर डालते, छाव में डालते.
दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही निघालो आणि संकेतने माझ्या जॅकेट विकेट घेतली. आता आम्ही निघालो आहे, झालं आहे दर्शन वगैरे सगळं. आणि तिकडे आम्हाला प्रीत बांद्रे दादा भेटलेला, खूप भारी आहे. इगो वगैरे काय नाही, एकदम रिस्पेक्टली आमच्याशी बोलला वगैरे, आमच्याबरोबर फोटो वगैरे काढले आणि मस्त एक नंबर. काय माहीत त्याचा शूट वगैरे असेल त्यामुळे आला असेल तो, पण मस्त वाटलं. भेटला, आम्ही बोललो फोटो काढायचा दादा, तर बोलला ठीक आहे काढा. आणि काय नाही, एकदम फ्रेंडली बोलला बिल्ला आणि गेला तो त्याचं काम करत होता काय तर. आमच्यामुळे बाकीच्यांनी पण त्याला थांबवलं, तेच त्याचा टाईम वेस्ट होणार आता आमच्यामुळं. चल आज एवढ्या गाड्या बघितल्या, पण त्या S1000 RR खूप वेगळीच होती. तिचा कलर वगैरे खूप वेगळाच होता. कलर एवढा भारी होता तिचा की बघूनच असं मनाला वेगळाच फील झालं एकदम. बघू शकता कशा मध्ये मध्ये येत राहतात, मागं पुढं बघत नाही काय नाही, डायरेक्ट टाकतात गाडी. त्यांची तरी काय चुकी, त्यांना पण जायचंच आहे. माझ्यामध्ये नाही तर कुणाच्या ना कुणाच्या मध्ये येणारच. सकाळी तर मजा आली राईड करायला, थंड थंड वातावरण होतं. पण आता कळेल उन्हात तापल्यावर. तरी गाडी रनिंगमध्ये असल्यावर काय वाटत नाही, पण ट्रॅफिकमध्ये उभं राहिल्यावर पूर्ण घामाघूम होऊन जातो माणूस.